काय आता झाबरू आला म्हणे बुवा, आता काय होते तर थोड्या वेळानं जातो म्हणे वावरात, नाही पाहतो म्हणे बरोबर, हो काय आहे, काय नाही ते सांगतो म्हणे बरोबर. हो आता काय निर्णय घेते काय मी, आता लागते का नाही पता तर. लागते ना, पता लागते ना, 100% सांगतो ना. याचे तेच आहे, चौघ नाही का हेच आहेत. माझा अंदाज दिसेच ना, चेहऱ्यावरच त्याचे हावभाव पाहिले ना मी. मग काय समजते ना आता काय आहे तर खरं खोटं काय खोटं झाबरू करतेस. आले वाटते नाही आलेले. हा बोला, काय होतं बा कुकडे. सरपंच आहे रे बा, कसं करावं आता? बरं पाहते विचारून. नाही म्हणलं देतच भाऊ, थोडंसं बोलायचं होतं तुमच्यासोबत. बरोबर आहे, बरोबर आहे, हेच आहे वाटते नाही का. हो, नाही पण आता कसं जरासं आपल्या टाईटच राहा लागेल ना. ते काही सांगू नका आता मला, आताशी मला सांगूच नका. 4 वाजता काय सांगाच ते तिथं सांगा मीटिंग मध्ये. इथं कसं करावं नाही रे, जरासं या तर घरी बाहेर द्या, तुम्हाला सांगतो बरोबर. नाही नाही ते काहीच सांगू नका मला. तिथं काय आहे तुमचे पुरावे आणा आणि ते काय करा ते करा. ते मारती जाणे आणि ते लक्ष जाणे. तुम्ही नको माझ्या डोकं खाऊ, जा आता. चला रे बा, चला म्हणलं. हा हे बा शांतराम भोश्या पर्याय नाही आपल्याला. भाण्यात बुडेल घे आणि चाल बा, काहीतरी समजावून सांग आता, चल. तर आता शेवटी मी आता चला बा, मी येतो आता. काय करता, लय पश्चाताप झाला त्याला. मग काय तिघं जण म्हणे लेखाचं चुकी झाली म्हणे. हो त्या मारती संगत झाली आणि मारत्यानं केला कुचिन पण आता यायच्या अंगावर येऊ राहिलं. आता झाबूरचा आलाच म्हणा तपासणी करायला, त्याला ते खरं खरं दिसणारच आहे. पण त्याच्या आधीच म्हणलं बा यायला, म्हणलं खरं खरं तुम्ही शांताराम ते सांगून द्या. नाही तर देऊ द्या सांगून द्या. तर ते म्हणणं नाही म्हणे बा, शांताराम भाऊन आपल्याला आतापर्यंत मदत केली. कोणती सोयरीक असो, काही असो, अडचण असो, आपल्याला म्हणजे थोडीच्या याच्यातनी कोण आलं म्हणे बा शेवटी. म्हणून म्हणलं झुमऱ्या गिमऱ्या हे ते सगळे मापुशी आले, पाया लागले म्हणे बा तुम्ही तेवढं आमचं तेवढं सांगाच म्हणे. म्हणून मी इथं आणलं त्याला. काय सांगा, अरे काहीच नाही मनाचा मोठेपणा. आपण काय झालं आपल्या हातून घडलं तेवढं, आपण काय काय म्हणजे एवढं मोठं आहे का. तुमच्या तकदीरात जे होतं ते झालं. आपण काही त्यातलं हे नाही आहे, त्याचं काही श्रेय आपण घेत नाही. पण कसं आहे मला माहित होतं, आपले माणसं शेवटी आपल्या जवळ येतीलच. आज नाही उद्या थोडासा गैरसमज झाला बा, पण काही ना काही दिवसांनी त्याच्या लक्षात येईल. पण आला ना बा, जाऊ द्या. पण खरा गुन्हेगार कोण होई समजा, कोण केलं हे समजा दांगडू त्या वावरात भारत राहतच केला कुठे बरा. आता सगळं गेलो आम्ही भरवते राहू दे बा. काय केलं राजा होती, काय करावं आता शेवटी. तसं मारते होय का? बरोबर, जाऊ द्या. काय आला असं राग त्याला, काय नक्की आता कसं माणसाचा राग आला काही करते म्हणून. जाऊ द्या, निपटून टाकू आपण कसंही करून, काही करू लेखाचं, जाऊ द्या. तेच म्हणलं मी त्याला की बा तुम्ही सरळ सरळ खरं खरं सांगून द्या. ते काय जे शिक्षा देतील ते भोगायला तयार आहे. बस एवढं म्हणलं आपण आता. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. पाहू आता काय होते मीटिंगमध्ये मग. हो ठीक आहे चालते मग, काही हरकत नाही पाहिजे. बरं काही काळजी करू नका आजपासून. आहे बा तुम्ही असं म्हणजे गैरसमज झाला आपला, आता काही टेन्शन घेऊ नका. काही येणं जाणं ठेवत जा, काही विषय नाही. ते कसं जरा लक्षात यायला बरं झालं. बाहेर गलती झाली मला माहिती आहे ना. गाव सोडून चाललो होतो मी एक दिवस, बाबा तुम्ही आले म्हणले यासाठी मला माहिती आहे ना. आज मग तुम्ही या गावात येत नसतो, मला दारू बिदाळा मारत होतो मी. तुम्ही मला लाईनवर आणलं, मी म्हणलं तुमच्या विरोधात चाललो. पण हे बा मला चुकी झाली बा, पाया लागतो तुमच्या. डबल असं होणार नाही, काही हरकत नाही. अरे बा तुम्हीच तर मला मदत करता, तसं काही विषय नसते. एकमेकाचं सहकार्य असलं पाहिजे. हेच आपला गावगाळा आहे. मग काय जाऊ दे निपटून टाका. चहा मांड सगळ्याला, चहा मांड. हो मांडते. जमलं ना आता. तू ऐकून असला का नाही मग झालं, विशेष नाही. मग मला वाटलं ना आपला दोस्ताना काय आहे, आपला माणूस काय आपल्याला काही दगा देणार नाही. बरं झालं ते डॉग आणलं नाही तो ते, नाही तर बस झालं होतं म्हणलं कार्यक्रम. मोठं कठीण काम झालं आता. कठीण नाही, सगळं कठीण होऊन बसलं. मग काय पावर येणार आहे, सगळं पावर येणार आहे. मावर कसं येते आता, तू शोधच नाही लावून राहिला ना. तो कुत्रीने आणलं ना आता म्हणजे हलको मालको करतो बा. असंच म्हणेन तुम्हाला फोनवर. आणि मग आता तू कसं आता काय बोलून राहिला. अरे फुटले ना माणसं तुमची. मग मी जरी तिथं शोध लावायला नाही गेलो तर हे आधीच आता 4 वाजता हे मीटिंग आहे म्हणता ना देदस भाऊच्या घरी. मग तिथं सबन भडबड ते उबळणार आहे. मग काय ना, आता मी शांताराम भाऊच्या घरून आलो चहा घेऊ. तिथं ते सगळेच होते तर चहा घेऊन राहिले सगळे. मग मी ऐकलं सगळं द्यायचं. काय बोलून राहिला, कोण होते तिथं, कोण होते म्हणलं. म्हणजे आता हे सगळं भाण्या होता, झुंबर होता, आपलं हे लाईने पाटील. मग सगळं सांगे ना, मारत्यानं केला म्हणे, खुचीनपणा खोडेलपणा केला म्हणे आणि आमच्यावर आलं म्हणे. आम्ही काय जे आहे ते खरं सांगून देऊ म्हणे बा. शांताराम भाऊ हे ते गुलगुल होते मस्त, बिलकुल हसणं गिसणं हे ते चहा पाणी. तू म्हणे पटून नाही राहिलं म्हणे द्यायचं. बाबा म्हणजे बाजी पलटली समजा. हे नाही फितूर झाले मग हे तिघे समजा. म्हणजे तिथं जाऊन आता सांगून नाही राहिले म्हणता. आता बोले नाहीत ते. बोलणं नाही तर बोलाच लागल ना ते. मग आता त्याला वाटलं मी कुत्रे घेऊन येऊन राहिलो, सापडून राहिलो, त्याची टरकली. मग जाऊन भेटली ती आधी. मी तुला म्हणलं तर मी आणत नाही काहीच. टेन्शन घेऊ नको, तो सांगायला होतं पाहिजे त्याला. ते गेले ना तिकडे. त्यांना ऐकलं नाही ना तुझं. नाही बरोबर आहे का. हो शांताराम म्हणून काळी फिरवली काही ते नाही का. हो ना बरोबर आहे. हो ना हे तिकडे गेले म्हणतो, सगळं सांगितले म्हणतं. आता काय करा, आता मारच उलटणार आहे सगळं. आता किती आपत झाली. आपण म्हणजे आता तो आवरच येणार आहे, सगळ्या गावाची नामुशी होणार आहे तुझी. मग तो असं केलं बा. मग झालं काही नावाचा खराब आहे. मग आता काय इलाज नाही त्याला. झालं सगळे फुटले ना तुमचे माणसं. बापरे आता तर लय झाली. मग आता मार्ग सांगला काहीतरी. आता काय करू काय म्हणलं मी. पाहून जायची पहिले मावरत आता. नको रो शांताराम भाऊ पंगा नको घेऊ तू. तू आले का जिथं कामी आलेले आहे शांताराम भाऊ. लग्नाच्या वक्ती लग्न सुटे आले का तुझ्या. उंचीच्यानं किती प्रॉब्लेम येत जाय. तरी बरोबर जमवलं का नाही शांताराम भाऊनं. सासरा किती तुझ्या खतरनाक होता. मग तरी त्याला आयरे आणलं ना. तू म्हणतो असं आहे तसं. कोणत्या कामात येतील मग शांताराम भाऊ आपल्या कामी पहिले. मग गलतीच केली. हे काशा किशा येणे का शिवल्या यायच्या जण आम्ही ऐकलं. कंदीर बुड्याने त्याला भडकून आम्हाला. आता एक झाले ते भाने तिकून गेला, मीच अटकलो.
दे बस सगळं सोड. तू आता सरका जाय आता लक्ष्मणच्या घरी. हो तिथं मीटिंग झाली नाही पाहिजे आणि काहीच नाही. लक्ष्मणले म्हणा बा असं असं झालं, मी म्हणा खरा गुन्हेगार, 10-20 किलो सोयाबीन देतो बा, तेवढं ते फेरफार करून ओके करून देतो म्हणा. हा हो डबल असं होणार नाही म्हणा आपल्याच्यानं. झालं तेवढं निपटून टाकते ते माणूस, काही खराब नाही. हा निपटून टाक, जाऊ दे. बोले कसं तसंच करावं लागेल नाही का. हो आता हे नाही तर मग आता मीटिंग जर घेतली तर सगळ्या समक्षच आज आहे. बस बस तसंच करतो आता. सगळं पद्धतशीर होऊन जाते. मग फक्त लक्ष्मणच्या घरी जाय. हो, एक वेळ आपलं 2 शब्द गोड बोलल्यानं काही होत नाही. संबंध चांगलेच असलेले बरे. हो जाय तू आता, जास्त काही टाइमपास करू नको, नाही तर मग अजून ते मीटिंग बोलायची ते देतच भाऊ, तर अजून फालतं घोर वाजा. बरं ठीक आहे, म्हणजे ना बजेगा बाजा ना बजेगा बासरी, आधी आपण हात वर करून द्यायचे नाही का. हो येतो मग लक्ष्मणला सांगून, ओके जाय तिकडे नाही का. हो झाली बा चुकी, आता काय करते पाय बा तू. हा हो जाऊ तिकडे. आता इथे काय संध्याकाळ थांबव का, आता 5 वाजून राहिले ना, 4चे 5 झाले ना. हा हे यायला नाही पाहिजे का मारते आणि हे लक्ष. हा दोघं बी आता दोघांचे भांडण निपटासाठी आपण इथे येऊन बसलो. हा त्याला काळजी आहे का नाही, का घरी आहे का वावरात गेले, कुठे गेले हे. ते लाईने पाटील नाही आले अजून, थांबा मी फोनच लावून पाहतो. हो लक्ष्मणले 1 मिनिट. सांगा म्हणजे आलू वगैरे मारले तुले नाही सांगा. आता त्याला आता सांगा लागल समजावून का मला, आमच्या गावच्या का भांडण असते का आमची. आता मजाकची गोष्ट, ते आलू वगैरे घेतो डोक्ष पाय आता नाही का आपाचे धंदे. सांगू ना मी त्याला, अबे आलू पोंग्या म्हणलं आम्ही बात एक होतो रे बा, तुला सांगून राहिलो म्हणलं. नाही नाही म्हणे आता तुला काढतोस म्हणे. अरे मला कांडाचं कामच नाही ना. लक्ष म्हणलं का माझ्यापेक्षा तोपेक्षा जिगर आहे ना म्हणलं माया. मग काय म्हणून बा पण बाकी काही म्हणा. हो गलती झाली माझ्यानं, मी मानतो. आणि तुमचं ते सोयाबीन आहे का तेवढं जे गेलं का नाही ते बरोबर करून देतो मी, टाकून देतो. 10 किलो सोयाबीन देतो आणि आपल्या ट्रॅक्टरनं ओके करतो. काहीच गरज नाही ना, माझ्या घरीच एक बॅग उरलेली आहे. मग काय तुला लागलं तर तू घेऊन जा, काही विषय नाही. ते काय चालते साहेब एवढं. रोई जर गेले असते तर काय केलं असतं, काय केलं का मारते तू काही उली गोष्टीसाठी भांडण करतो. मग काय तो नाही भांडण झाले खरे पाहिले तर ना. अरे तुम्ही केलं ना, तुम्ही सुरुवात केली ना. मग काय भांडण कोण केले तर तुम्हीच केलं ना. चामा आम्ही तर याची भांडण होते का अजून. अरे चामा काय का मारती तुला काय बा, कधीचं भांडण कधीचं काय तुम्ही काही समजतच नाही. मला तू आवाज असतो साहेब तिकडे. फोन कोणाचा काय सांगा, 1 मिनिट. हा उचलतो 1 मिनिट. चामा लवकर मान. हॅलो हा बोला सरपंच साहेब बोला. सरपंच साहेब फोन. हॅलो देवदास संस्थेने बोलतो म्हणलं, तंटामुक्ती अध्यक्ष. इथं मीटिंग लिहून बसलो आम्ही, 1 घंटा झाला ना. हा तुम्हाला या लागते का नाही म्हणलं, तुमची तक्रार आहे ना ते. हा काय तुम्हाला ते याचं नाही का, तिथं पुरावेदार आलेले आहे, सगळे आलेले आहे. हा इथं का आम्ही काय नाही का बसायला आलो का म्हणलं. आता पाहत आहे मारती सांगत नाही आपण त्याला, तिकडे जाऊन बसले म्हणते. अरे बा काहीच नाही भांडण कोणाचे भांडण झाले, कोणाचे झाले म्हणलं. काय झाले अरे तुमचे मारतेचे मारतरा झुटके. हा ते आता आला नाही, तू आला नाही. अरे भांडण म्हणत असते त्याला काही, आपलं आमची मजा काय असते तर मजा का चालते. या चहा घ्यायला आपल्या घरी, काही नाही ते भांडण काही नाही. द्या इकडे. मी तर नसतंच धर राजा, म्हणजे आपल्याला म्हणजे काय हे तर अलगच झालं बा. अरे मग आज सांगत आहे ना असे काय राजा माणसं आम्हाला कामी लावून दिलं. चला म्हणलं तिथं चहा घेऊन राहिले म्हणते सगळे. चला लक्ष म्हणजे इथं